Hi everyone, me Anagha Priyorkar and welcome to my YouTube channel. And welcome to the very first episode of Explore with Priyorkar where you and I we explore together. बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती की मला ही YouTube चॅनल सुरू करायचं, पण सुचत नव्हतं की कुठल्या टॉपिकनी सुरुवात करावी. मग काय मी डायरेक्ट बाप्पाचा धावा केला आणि त्याला म्हटलं आता तूच काय तो मार्ग दाखव. आणि दिसला ना मार्ग बाप्पाच्या आगमनाचा. आता बाप्पाचं आगमन म्हटलं तर ते धुमधडाक्यात व्हायला हवं आणि त्याची तयारी करण्याचं सगळ्यात पहिलं ठिकाण म्हणजे लालबाग. तर चलो लालबाग एक्सप्लोर कर विथ प्रियोरकर. कम ऑन. आता तुम्ही म्हणाल की मी लालबागला आले आणि हा ढोल हातात घेऊन का उभी आहे. तसं आयुष्यात थोडा स्पाइस महत्वाचा असतो, तसंच ढोलला सुद्धा मसाला लागतो. तर आपण इथे आलोय ईश्वर छोटालाल तबला मर्चंट कडे ह्या ढोलच्या बेसला मसाला लावून घ्यायला. मसाला लागला ना की ढोलचा आवाज असा मस्त घुमेल आणि आरतीला एक वेगळीच मजा येईल. चला आता एक काम झालंय, आता बाकीची बरीच कामं राहिली आहेत. आपल्याला अजून खूप शॉपिंग करायचंय, मखर बघायचंय, कंठी घ्यायची आहे, मुकुट बघायचंय, ज्वेलरी बघायची आहे, विंडो शॉपिंग सुद्धा करायची आहे. मी तुम्हालाही दाखवीन. तर चला नेक्स्ट स्टॉपवर. वाव, एका गल्लीत आपल्याला अगरबत्ती पासून ते अगदी मुकुटापर्यंत सगळं मिळेल. सो छोटी मोठी शॉपिंग झाली आहे. आता गणपतीच्या ज्वेलरीची शॉपिंग करूया. हे कितीला दादा? 120. आता गणपती येणार म्हटल्यावर गौरीही येणारच. गौरी म्हणजे पार्वतीचं रूप, म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाची आई. आणि इथे आपण पाहतोय छान सजलेल्या आणि दागिन्यांनी मडलेल्या गौराई. आता मी आहे चिवडा गल्लीच्या एंट्रन्सला. गणपती म्हटलं की खाण्यापिण्याची अगदी चंगळ असते. म्हणजे बघा ना, लाडू, चिवडा, करंज्या, चकल्या सगळंच आपण खातो आणि खूप मजा करतो. आणि हे सगळे पदार्थ ना घाई गडबडीने घरात बनवता येत नाही. तर हेच पदार्थ घ्यायला आता मी आले चिवडा गल्ली. चला जाऊया. मॅसिव्ह लाडू. प्रसादाला देतात ना, तर ह्याच्यातलं ना हे शेंगदाणे आहेत आणि हे खारीक आहे. हे मी निवडून खायचे, बाकी सगळं. आता आपण आलोय बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू घ्यायला. इथे टाळ बघून मला माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली. मी ना आरतीच्या वेळेला हट्टाने आईकडून टाळ मागून घ्यायचे. वाजवता काही यायचं नाही मला, पण ती ऍक्टिव्हिटी करायला मला फार मज्जा यायची. लालबागहून आपण थेट आलोय लोहार चाळीत. मुंबईतलं हे सगळ्यात मोठं मार्केट आहे. इथे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट तुम्हाला खूप रिझनेबल भावात मिळतील आणि प्रचंड व्हरायटी आहे इथे. आपण आपल्या गणपती बाप्पासाठी लाइटिंगचं तोरण घ्यायला इथे आलोय. तर चला.
आज या ब्लॉगच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मूर्तीच्या वर्कशॉप मध्ये आले. आय एम टोटली मेस्मराइज्ड. इथला प्रत्येक मूर्तिकार बाप्पाची विविध रूप तेजस्वी कशी दिसतील यासाठी रात्रंदिवस झटतोय. खरंच हॅट्स ऑफ टू देअर एफर्ट्स. माझी खूप इच्छा आहे की मला स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती बनवायची. सो लेट्स गो, एका वर्कशॉप मध्ये जाऊया, आपण बाप्पा बनवूया आणि मला खात्री आहे की बाप्पा माझा जो काही प्रयत्न असेल तो गोड मानून घेईल आणि खुश होईल. सो लेट्स गो. इच्छाशक्ती असली की सगळं शक्य होतं. मी बुक माय शोवर गणेशा आयडल मेकिंग सर्च केलं होतं आणि देसी आर्ट स्टुडिओने वर्कशॉप अरेंज केला असं मला कळलं. त्याची फीस 1200 रुपीज होती, इन्क्लुडिंग फूड अँड बेवरेज कुपन वर्थ 300 रुपीज. बरं, सगळं मटेरियल सुद्धा त्यांचंच होतं. मग काय, मी लगेच वर्कशॉप जॉईन केला. वर्कशॉपची एज लिमिट 8 इयर्स अँड अबव्ह होती, त्यामुळे मला वाटलं की इथे लहान मुलं सुद्धा असतील. खरं तर कॉम्पिटिशन लहान मुलांसोबत तगडी असली असती, कारण आर्ट अँड क्राफ्टचा जास्त एक्सपिरियन्स त्यांना असतो. पण इथे चित्र थोडं वेगळं होतं. इथे सगळी मोठी माणसंच लहान मुलं होऊन आर्ट अँड क्राफ्ट करायला आली होती आणि बाप्पाची मूर्ती बनवत होती. अदितीने आम्हाला खूप छान शिकवलं. खरं तर मूर्ती बनवताना दडपण आलं होतं की मला जमेल ना, सगळं नीट होईल ना. पण मी मन लावून प्रयत्न करत होते, अदितीच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत होते आणि बुद्धीच्या देवतेची म्हणजेच बाप्पाची मूर्ती करते म्हटल्यावर तो पाठीशी असणार ह्याची मला पूर्ण खात्री होती. आणि फायनली मूर्ती तयार झाली. Hi, so I am with Aditi. She was the teacher for us today. She taught us to make this beautiful Ganpati Bappa. So I want to know from you, Aditi, how was your experience? How many workshops have you conducted? I'm sure you've taught a lot of people. And where did you learn this art? I can make Ganpati with even my closed eyes. Wow. We are a group of artists. We run the Desi Art Studio. We are all over Mumbai, Hyderabad, Bangalore, Calcutta, Delhi. And today we have done the 3rd Ganpati making workshop. We have Nikhila. She is the founder of Desi Art Studio. I want to know from you, what was the idea behind this? So it's not just me. There are 3 of us who founded this company, Desi Art Studio, and we started this about 3 years back. So I always had a passion for art, so I really wanted to start this. So eventually I got a chance and we started. That's all for this vlog. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. I'll see you all in my next vlog. Till then, bye bye. बोला गणपती बाप्पा. एक्सप्लोर कर विथ प्रियंका.